जय श्रीरामच्या गजरात आणि भगव्या झेंड्याच्या साक्षीनं कर्नाटकातील रामभक्त मुक्तंना तिरलापूर यांच्या अयोध्या पायी यात्रेचं कन्हान नगरीत भव्य स्वागत करण्यात आलं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांना भगवा दुपट्टा अर्पण करून पुष्पमालांनी सन्मानित करण्यात आलं। तसेच त्यांची भोजन व्यवस्था देखील करण्यात आली। कर्नाटक राज्यातील किरेसूर तालुका हुबळी जिल्हा धारवाड येथील रहिवासी मुक्तंना तिरलापुरा यांनी 9 फरवरी रोजी आपल्या अयोध्या पायी यात्रेचा शुभारंभ केला। प्रथम त्यांनी कन्याकुमारीपर्यंत रेल्वेने प्रवास केला आणि नंतर 12 फरवरी पासून कन्याकुमारी ते अयोध्या हा संपूर्ण प्रवास पायी करण्याचा निर्धार केला। सोमवारी 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता नागपूर कामठी राष्ट्रीय महामार्गावर कन्हान येथील साई मंदिराजवळ ते पोहोचले। मात्र त्यांना रात्रीच्या जेवणाची कुठेही व्यवस्था मिळाली नाही। या स्थितीत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आकाश कापसे यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली। आकाश कापसे यांनी तातडीनं सकल हिंदू समाज कन्हानचे मुख्य सदस्य शुभम बावणकर यांना फोन केला। कोणतीही वाट न पाहता शुभम बावणकर यांनी स्वखर्चातून भोजनाची व्यवस्था करून रामभक्ताच्या सेवेसाठी तत्परता दाखवली। यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत सोहळा पार पडलाय। भक्तिमय वातावरणात भगवा दुपट्टा अर्पण करत आणि पुष्पमाला घालून रामभक्त मुक्तंना तिरलापूर यांचा सन्मान करण्यात आलाय। जय श्रीरामच्या गजरानं परिसर दणाणून गेले। या प्रसंगी उपस्थित सकल हिंदू समाजाच्या युवकांनी यात्रेचा उद्देश जाणून घेत रामभक्ताचा उत्साह आणि श्रद्धेचा आदर्श पाहून प्रेरणा घेतली। या स्वागत सोहळ्यात शुभम बावणकर, ऋषभ बावणकर, आयुष संतापे, सुधीर लोंढे, प्रवीण मंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कन्हान नगरीत या ऐतिहासिक स्वागतानं रामभक्तांच्या सेवेसाठी समाज कसा एकवटतो याचा उत्तम आदर्श निर्माण केलाय। रामनगरी अयोध्याच्या दिशेने निघालेल्या या अनमोल यात्रेचा साक्षीदार होण्याचा मान कन्हान शहराला मिळालाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।